MST CET 2024 ही परीक्षा सुरू झालेली आहे. या परीक्षेमध्ये आपल्याला 98-99% मिळाले तर एक चांगलं ड्रीम कॉलेज आपल्याला मिळतं. मग ते मिळवण्यासाठी आपल्याला किती मार्क हवे आहेत? तर साधारणपणे आपल्याला जर 98% असतील तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला 120 प्लस मार्क आहेत, 120 प्लस मार्क आहेत. जर आपल्याला 100 मार्क मिळाले तर साधारण 92च्या आसपास आपल्याला पर्सेंटाईल मिळतात. हा जर एक टेबल बघायचा असेल तर या व्हिडिओच्या एंडला मी स्वतंत्र एक सेपरेट टेबल दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला मार्क वर्सेस पर्सेंटाईल या दोन्ही गोष्टी तुम्हाला इझिली क्लिअर होतील. मग आपल्याला ड्रीम कॉलेज मिळवण्यासाठी किती मार्क गरजेचे आहेत याचं प्लॅनिंग तुम्हाला करणं सोपं होऊन जाईल. तसंच समजा मला 100 पेक्षा कमी मार्क मिळाले तर काय होईल, मला किती पर्सेंटाईल मिळतील? तर असं आहे मित्रांनो, जेवढे मार्क त्याच्या आसपास पर्सेंटाईल हे असं गणित आहे. जर 100च्या खाली असतील तर जर मला 100 पर्सेंटाईल किंवा 99.99 इतके पर्सेंटाईल आणायचे असतील तर 170 प्लस गुण आणणं अपेक्षित आहे.